राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। 20वा हप्ता जेमतेम सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर आता जमा करण्यात आलेला आहे आणि ज्या महिला शिल्लक उरलेल्या असतील त्या महिलांना आता लाभ मिळणार नाही। पण ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली नव्हती अशा महिलांसाठी एक संधी पुन्हा देण्यात आलेली आहे। 30 एप्रिल पर्यंत ही तुमच्यासाठी संधी असणार आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत केवायसी केली नसेल तर नक्कीच केवायसी दुरुस्ती करून घ्या। तुम्ही पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 70 लाखांच्या वर अशा महिला आहेत की ज्या महिला लाडकी बहीण योजनेतून आता तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेल्या आहे। एकच चान्स तुमच्यासाठी हा असणार आहे, यानंतर तुम्हाला चान्स सुद्धा मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नाही अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा कसलेही ऑप्शन उपलब्ध नाही। पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला त्या महिलांचे कमेंट येत आहे की मार्च महिन्याचा हप्ता या 2-4 दिवसात मिळेल का, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्याताईंनो, आताच म्हणजेच 31 मार्च पर्यंत फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे चालू होतं। त्यामुळे आता फक्त वितरण होऊन 4 ते 5 दिवस झालेले आहे आणि या 4 ते 5 दिवसात दुसरं वितरण होणे फार कठीण आहे। त्या संदर्भातला एक GR प्रसिद्ध करावा लागत असतो आणि त्यानंतरच वितरणासंदर्भातल्या हालचाली सुरू होतात। त्यानंतर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ह्या आपल्या ट्विटर अकाउंटवरून घोषणा करतात आणि त्यानंतर 3 दिवस हे वितरण मागच्या वेळेस चाललेलं होतं। आता यावेळेस सुद्धा 3 ते 4 दिवस वितरण हे चालणार आहे। तर काही संभाव्य तारखा समोर येत आहे की या दिवशी वितरण होण्याची शक्यता आहे। तर लाडक्याताईंनो पाहून घ्या, सध्या तरी हप्ते वितरणासंदर्भातला GR येण्यासाठी अजून वेळच लागणार आहे। हे 2 ते 3 दिवस रविवारपर्यंत तरी वितरणासंदर्भातली कसलीही माहिती येणार नाही। त्यानंतर सोमवार किंवा मंगळवारला हालचाली सुरू होऊ शकतात आणि बुधवार गुरुवार पर्यंत हप्ता वितरणासंदर्भातला एक GR प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर जेमतेम 10 ते 12 तारखेपर्यंत 10 ते 15 तारखेच्या जवळपास हप्त्याचं वितरण हे होऊ शकते। तर लाडक्याताईंनो, सध्या तरी फक्त अंदाजच व्यक्त केला जात आहे आणि या संदर्भातली खात्रीशीर माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही। राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी या संदर्भात अजूनपर्यंत अपडेट दिलेली नाही आणि आपण आपल्या परीने वरिष्ठांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतच आहोत आणि आपल्याकडे जशी काही नवीन माहिती उपलब्ध होईल या हप्त्याच्या वितरणासंदर्भात तर सर्वप्रथम त्या संदर्भातली माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। ज्याप्रमाणे मागच्या वेळेस सर्वप्रथम हप्ता जमा झाल्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाला होता, सर्वप्रथम GR आल्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळत असतो। त्यामुळे या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही माहिती समोर येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।